नमस्कार, मी नेत्र दीपा पाटील। आपल्या सर्वांना माहिती आहे की आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे आशाताईंना, गटप्रवर्तकताईंना की मार्च अखेर आपल्याला कोणकोणतं मानधन मिळणार आहे। त्या बाबतीत काही अपडेट्स आहेत ते मी आपणास देऊ इच्छिते। राज्य शासनाचे मागील 3 महिन्याचे आपल्याला मागील महिन्यामध्ये मानधन मिळालेले आहे। ते सर्वांना आपल्या अकाउंटवरती मिळाले असतील किंवा मिळाले नसतील, काही दिले असेल तर या मागच्या पाठीमागील 3 महिन्याचे राज्य शासनाचे मानधन सर्वांना अकाउंटवरती वर्ग होणार आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला कोणतं मानधन मिळणार आहे, तर या महिन्यात सुद्धा राज्य शासनाचे गटप्रवर्तक आणि आशाताईंचे हे मानधन राज्य शासनाचे फक्त मिळणार आहे। तर केंद्र शासनाचं जे रेग्युलर मानधन आहे आणि इतर आपली जी काही थकीत मानधन आहेत ती आपल्याला कदाचित डिले होण्याची शक्यता वाटते। तशा पद्धतीचा पाठपुरावा आज मी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे साहेब, समन्वयक नजीमा खान मॅडम या सर्वांची चर्चा केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात येते आहे की जे काही मार्च अखेरपर्यंत आपल्याला सर्व मानधनं मिळणं अपेक्षित होते। आपले जे काही थकीत गोष्टी होत्या, TB असेल, लेप्रसी असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील ते सर्व मानधनं कदाचित डिले होण्याची शक्यता आहे। परंतु या आठवड्यामध्ये तुम्हाला आता सर्व तालुक्यांना तो खंड राज्य सरकारचा वितरित झालेला आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला राज्य सरकारचं जे काही मानधन वाढ आहे आशाताईंना आणि गटप्रवर्तकांना ती फक्त या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। उर्वरित जी काही आपली थकीत मानधनं आहेत त्याबाबत आपण आपल्या जिल्हा स्तरावरती आणि राज्य स्तरावरती याचा आपल्याला पाठपुरावा करायला आपण तो आपल्या संघटनेमार्फत निश्चितपणे करू। पण आता जे अपडेट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या बाबतीत तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये त्या बाबतीत तुम्ही आढावा घ्या। धन्यवाद।